सभापती कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे. उद्या सभापती पदाची निवड आहे. मगाशी निवेदक म्हणाले की तालुका प्रमुख बाबू पाटे सगळे सदस्य घेऊन सुरक्षित स्थळी गेलेले आहे. उद्या सभापती आणि उपसभापती कोण होईल, कुठल्या पक्षाचा होईल, काय सांगाल? वाणी साहेब, उद्या निवड आहे. उद्या दुपारी तुम्हाला सांगू ना आम्ही कोण होणार आहे काय होणार आहे. उद्या तुम्ही सांगण्यापेक्षा प्रशासन सांगणार आहे. का आता सरळ सरळ गणित माहिती आहेत. शिवसेनेका 8 सदस्य आहेत, राष्ट्रवादीकडं 7 सदस्य आहेत आणि एक आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे. जो काय निर्णय होईल तो योग्य होईल. सभापती हा शिवसेनेचा होईल. ही काळ्या दगडावरची रेग आहे ना. उपसभापती सांगू ना तुम्हाला, काही कशाला. हे आमच्यापेक्षा असतानाही तालुका प्रमुखांना सगळे सदस्य सुरक्षित स्थळी न्यावे लागत आहेत. नाही असं काय ना, हा प्रोटोकॉल असतो. सगळ्याला एकत्र घेऊन एक असतात, असं काही नसतं. असं काही नाहीये ना. हा प्रोटोकॉल प्रमाणे आपलं सगळं भाजपचा होईल. तर उद्या सांगू ना आम्ही तुम्हाला. प्रशासन सांगणार आहे. हा, प्रशासन सांगणार. ज्यावेळी डिक्लेरेशन होईल त्यावेळी सांगू आम्हाला. पाठिंबा कोणाला? नक्कीच आम्ही जो सभापती होणार त्याला देणारच आहे ना. शिवसेनेला पाठिंबा. आता शेवटी काय आहे की तेच होणार आहे ना. आमच्याकडे एकच सदस्य उपसभापती होईल. ते सांगू ना उद्या तुम्हाला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.